काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये एक संघर्षाचं चित्र निर्माण झालं होतं। आज मात्र एक वेगळं चित्र आहे, आनंदाचं वातावरण आहे। यामिनी जाधव आहेत, निखिल आहे, यशवंत जाधव आहेत, ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत, आनंद उत्सव साजरा करतायत। नुकताच यामिनी जाधव यांना लोकसभेचं तिकीट जाहीर झालंय, काय पहिली प्रतिक्रिया? खूप आनंद होतोय, महिलेचा सन्मान केला गेलाय की या मुंबईमधनं मला तिकीट मिळालंय आणि याचा खूप आनंद होतोय। महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांचे, त्यांच्या प्रमुख नेत्यांचे, नरेंद्र मोदी साहेबांचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे, आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचे आणि राजसाहेबांचे मी इथे खूप खूप आभार, रामदास आठवले साहेबांचे, RPIचे, याच्या सगळ्यांचे मी आभार मानते की त्यांनी माझ्यावर तो विश्वास दाखवला। आतापर्यंत ज्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी खचून प्रयत्न केले, भरभरून मतं ह्या विधानसभा मतदारसंघाने दिली, आज त्यालाच पाडायचे एक मोठं आव्हान तुमच्या समोर असणार आहे, कसं बघता येईल? मला असं वाटतं त्यांना निवडून आणण्यासाठी जी मेहनत आम्ही केली आहे ती मेहनत आता आम्हाला कामी येईल। तर मागचे काही दिवस जर आपण पाहिलं, काही महिने या ठिकाणी एक संघर्षाचं वातावरण होतं, कायम 2-3 दिवस सलग फौजफाटा असायचा। आज मात्र चित्र वेगळं आहे। कशा पद्धतीने मतदारांपर्यंत जाणार आहात तुम्ही? खास करून अल्पसंख्याक मतदार तुमच्या इथं खूप मोठ्या प्रमाणात। मला वाटतं अल्पसंख्याकांच्यासाठी जे काय कोविडमध्ये काम झालेलं आहे, इतर वेळी काम झालेलं आहे, ते विसरत नसतात। 1-2 गोष्टी लोक कधीच विसरत नाही, त्यांच्याबरोबर वाईट वागलेलं आणि चांगलं वागलेलं, ह्या 2 गोष्टी कधीच लोक विसरत नाहीत। आणि मला वाटतं आजपर्यंत हाताच्या बोटावर सुद्धा मोजणारी लोक मिळणार नाहीत की जे यशवंत जाधव किंवा यामिनी जाधव किंवा निखिल जाधव कोणाशी वाईट वागलाय, त्यामुळे ह्याचा फायदा नक्कीच आम्हाला होईल। शिवसेनेत आपण पाहिलं तर तुमचे जे सहकारी आहेत, सर्वेच्या नावाखाली अनेकांची तिकीटं कापली गेली, यामिनी जाधवांना मात्र त्यामध्ये आघाडी घेतली। नशिबाचा भाग आणि नेत्यांचा विश्वास, बस। खूप कमी दिवस आहेत, कशा पद्धतीने प्लॅनिंग करणार आहेत? तुमचं या ठिकाणी नेटवर्क आहे, मात्र ज्या पद्धतीने दिवस तुम्हाला मिळणं अपेक्षित होतं, ऐन मोक्याला तुम्हाला तिकीट दिलं। मला वाटतं आमदारकीची उमेदवारी मला मिळाली होती, त्यावेळेला आम्हाला मायनस समजलं जात होतं, C+ मध्ये आम्ही होतो, पण इथल्या लोकांनी, इथल्या कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी, BJPच्या कार्यकर्त्यांनी आणि यशवंत जाधव साहेबांनी इतिहास घडवला। तो इतिहास पुन्हा इथे होणार आहे। या पद्धतीने यामिनी जाधव मागच्या काही दिवसांपासून प्रचारात उतरल्या होत्या। दुसरीकडे राहुल नार्वेकर, मंगल प्रभात तोडा ही सर्व मंडळी होती। मागच्या काही दिवसात महाविकास आघाडीत तिकिटावरून नाराजीचं नाट्य पाहायला मिळतं, इथं देखील हे होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। पहिलं तुमचं काय भूमिका असणार आहे? या दोघांना जाऊन भेटणार, यांच्याशी चर्चा करणार? नक्कीच त्यांना भेटणार, पण मला नाही वाटत त्यांची नाराजी दूर करावी लागणार आहे, कारण प्रत्येकाला हा अधिकार असतो की ज्यावेळेला निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर की मला तिकीट मिळावं, आणि ते त्यांनाही वाटत होतं, त्यामुळे मला नाही वाटत कुठली नाराजी असेल। ही निवडणूक खूप वेगळी आहे, पहिला काळ आता बार 400 पार, त्यामुळे नो नाराज, कोणी नाराज नसणार आहे, सगळे जोमाने कामाला लागणार। आधीच्या शिवसेनेतनं ज्यावेळेस इलेक्शन लढलं आणि आताच्या शिवसेनेमधून इलेक्शन लढताय, वेगळं चित्र असणार आहे। आधी जी मंडळी बरोबर होती त्यातली मंडळी बरोबर नाही आहेत, या निमित्तानं त्यांना कसं कन्व्हिन्स करणार? चित्र जरी वेगळं असलं तरी यामिनी जाधव आहे, यशवंत जाधव तेच आहेत, आणि माझे शिवसैनिक, BJP, कारण BJP सोबतच आपण त्यावेळेला लढलेलो होतो, ते सगळे सोबत असणार आहे, त्यामुळे चित्र फारसं वेगळं नसणार आहे असं मला वाटतं। निखिल, काय प्रतिक्रिया आहे तुझी? पहिली प्रतिक्रिया काय? मी प्रथम तर मी तिला खूप खूप कॉंग्रॅच्युलेट करतो। पक्षाचा जो आदेश आहे, आम्हाला जो आदेश भेटलेला की उमेदवार कुठलाही पक्षाचा असेल तुम्ही जोमाने काम करा, आम्ही तसंच काम करणार, आमच्यासाठी काही बदललं नाही आहे। जिंकण्याच्या हेतूने आम्ही उतरलो आणि आम्ही जिंकूनच श्वास घेऊ। पुढचे 20 दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि मला वाटतं की साऊथ मुंबईच्या फ्युचरसाठी खूप महत्त्वाचे आहेत। तर मी प्रत्येक मतदाराला हे विनंती करतो की तुम्ही प्लीज डेव्हलपमेंटला पुढे आपल्या डोळ्यासमोर ठेवून यामिनी जाधवांना निवडून द्यावं। निखिल, खरं तर मागचा काळ जर आपण पाहिला तर हाच संपूर्ण परिसरामध्ये एक वेगळा संघर्षाचा काळ होता, आज मात्र एक वेगळं चित्र आहे। कशा पद्धतीने या गोष्टी तुम्ही सेलिब्रेट करताय आणि कशा पद्धतीने मतदारांना कन्व्हिन्स करणार? कन्व्हिन्स करण्यासाठी खरं बघायला गेलं तर मी एथिक्समध्ये बिलीव्ह करतो की मी रात्री जाऊन आरशात स्वतःच्या डोळे टाकून बघू शकतो, तर मी प्रॉपर काम केलं। तसंच मी जाधव साहेब आणि यामिनी मॅडमबद्दल हेच बोलू शकतो की त्यांची जी ख्याती आहे ते त्यांच्या कामानीच ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत। तर सहसा आम्हाला प्रचारासाठी जास्त प्रेशर घेण्याची गरज नाही आहे, आम्ही काम केलंय, लोकांना माहिती आहे त्याच्याबद्दल, तर आमचं कामच आमच्यासाठी बोलेल। काही शेवटचा प्रश्न, ज्यांच्यामुळे तुम्हाला संघर्षाला सामोरं जायला लागलं त्यांना या निमित्तानं काय संदेश द्याल? शुभेच्छा, शुभेच्छा। या निवडणुकीत रवींद्र वायकर, यामिनी जाधव, अमोल कीर्तीकर, पलीकडच्या याच्यामध्ये ज्यांना त्रास झाला ते सगळेच उमेदवार आहेत।
सगळ्यांना शुभेच्छा. आपल्यासोबत यशवंत जाधव देखील आहेत. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. एकंदरीतच आपण पाहतोय एक आनंदाचं वातावरण सध्या जाधव कुटुंबामध्ये पाहायला मिळतंय. मागच्या काही दिवसांमध्ये संघर्षाचा काळ होता, आता मात्र चित्र बदललंय. अल्पसंख्याक समाजाला खास करून जे कोरोनामध्ये आम्ही काम केलं होतं त्या मुद्द्याला घेऊन आम्ही समोर जाणार आहोत आणि नक्की आम्हाला मदत मिळेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया जाधव कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामन अनिल पवारसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. खरं तर हा संपूर्ण परिसर आहे. काही महिन्यांपूर्वी या परिसरामध्ये संघर्ष सुरू होता. आज मात्र चित्र वेगळं आहे. आज या ठिकाणी आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. संपूर्ण जाधव कुटुंबीय आपल्यासोबत आहेत. नुकतंच लोकसभेचं तिकीट जाहीर झाले. काय पहिली प्रतिक्रिया? महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आज महायुतीचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, महायुतीचे नेते आदरणीय राजसाहेब ठाकरे, आदरणीय रामदासजी आठवले यांच्या आशीर्वादानं आज या ठिकाणी जी उमेदवारी माझ्या पत्नीला मिळालेली आहे. मी खरोखर सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि मुख्यत्वे आभार मानतो की ज्यांनी हा देश गेली 10 वर्ष महासत्ता बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगून महासत्ता बनवला, त्या आदरणीय मोदी साहेबांचं, की ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि या दक्षिण मुंबईतल्या महत्त्वाच्या मतदारसंघातून यामिनी जाधव यांना एका महिलेला उमेदवारी दिली. महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण बोलणं हे सोपं असतं, परंतु कृती करणं हे खूप कठीण असतं. एका महिलेला उमेदवारी देऊन महायुतीनं हे कृतीतून दाखवून दिलंय की होय, आम्हीच महिलांचं सक्षमीकरण, सबलीकरण जे बोलतो ते करून दाखवतो. याचा दाखला आज यामिनी जाधव या महिलेला उमेदवारी देऊन दाखवून दिलेला आहे आणि त्यामुळे आनंद निश्चित आहे. खरं तर सर्वेंच्या नावाखाली अनेकांची तुमच्या सहकार्यांची तिकीटं कापली गेली. अशाही वातावरणामध्ये असे कोणते मुद्दे होते ज्याच्या आधारावर ही तिकीट तुम्हाला देण्यात आली? एक लक्षात घ्या, सर्वजण जे इच्छुक होते ते सगळेजण सक्षम होते आणि महायुतीमध्ये प्रत्येक जण सक्षम असल्यामुळे नेमकं उमेदवारी कोणाला द्यायची असा प्रश्न पक्ष नेतृत्वावर होता, महायुतीच्या नेत्यांवर होता. परंतु शेवटी कुणाला तरी एकाचाच नंबर लागतो. आमचा नंबर लागला आणि मला वाटत नाही नंबर लागला म्हणजे दुसरे कोण नाराज होतील, कारण आम्ही सर्वजण ठरवलं होतं की उमेदवारी कोणालाही मिळो, युतीमध्ये कोणालाही मिळो, सगळ्यांनी एकजुटीनं काम करायचं. त्यामुळे मला वाटत नाही कोणत्या प्रकारची नाराजी असेल, काय असेल. आणि यामध्ये आम्हाला उमेदवारी मिळाली म्हणजे आम्ही कोणाची तरी एक सरसी आमची झाली असं आम्ही समजत नाही आहोत. हा सगळ्यांचा विजय आहे आणि सगळ्यांच्या मनासारखं या ठिकाणी होईल याच्यामध्ये मला पूर्णपणे विश्वास. या सगळ्यांची भेट घेणार आहात? इतरही सक्षम नेते आहेत त्यांची भेट घेणार आहात? महायुतीतल्या प्रत्येक नेत्याची मी भेट घेणार आहे. सर, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, हा संपूर्ण परिसरात जो संघर्ष अनुभवला होता, ज्यांच्यामुळे या संघर्षाला सामोरे जायला लागलं, त्यांना आता या निमित्तानं काय संदेश देणार? जरा पुन्हा. मागच्या काही दिवसांमध्ये अख्ख्या जाधव कुटुंबाने ज्या पद्धतीनं संघर्ष अनुभवला होता, संपूर्ण महाराष्ट्रानं तो पाहिला होता. आता परिस्थिती वेगळी आहे. ज्यांच्यामुळे हे अनुभवावं लागलं त्यांना या निमित्तानं काय संदेश देणार? एक लक्षात घ्या, आम्ही माफ करणारे आहोत. ज्यांच्यामुळे कुणामुळे अनुभवावा लागला हे ज्याचं त्याला माहिती, अनुभवला आम्ही. परंतु एक लक्षात घ्या, ताहून सुलाखून त्याच्यातून निघालेलो आहोत आणि मला माहिती आहे की शेवटी खरं ते खरं असतं. खरं आहे ते निश्चितपणे सगळं समोर आलेलं आहे आणि ह्याच्यातून आम्ही बायजत बरी आहोत. मला वाटत नाही याच्यामध्ये काही अडचणी आहेत. अडचणी असतात, अडचणी कोणावर येतात, देवांवर पण अडचणी येतात हो, पण त्यातूनही देव पार होता. आम्ही तर काय साधे माणसं आहोत. कारण बदनामी झाली असं वाटत नाही का? कारण की रवींद्र वायकर, तुम्ही आता सर्वच उमेदवार आहात. नाही ना, बदनामी बघा, करणारे बदनामी करतात, परंतु बदनामी करणाऱ्यांना मी एक सांगेन की एक बोट आपण कोणाकडे दाखवतो तरी 4 बोटं आपल्याकडे असतात, हे पण त्यांनी विसरू नये. बदनामी होऊ दे, तर वेळ प्रसंगी त्यालाही उत्तर आम्ही त्या पद्धतीने देऊ. तूर्त मला हे उत्तर द्यावं असं वाटत नाहीये की तसा काय प्रश्न मला वाटत नाही. एवढंच सांगतो की हो, त्रास झाला, पण त्रास देण्याचं सामर्थ्य भगवंताने आम्हाला दिलं. माझ्या सहकार्याने, माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या इथल्या लोकांनी, ज्या लोकांवर आम्ही प्रेम केलं ते सर्व पाठीमागे उभे राहिले. शिवसैनिक पाठीमागे उभे राहिले, नेते नाही उभे राहिले कोणी.
त्यामुळे हे बोलणं तूर्त इथेच थांबतोय. फक्त एवढंच सांगतोय की जे सोसलं ते आम्ही सोसलं. कोणीही डिवसायचा प्रयत्न करू नये. डिवचलं तर आम्ही सोडणार नाही, एवढं लक्षात घ्या. शेवटचा प्रश्न, ज्या अरविंद सावंतांना भरभरून मतं या मतदारसंघानं दिली, आज त्यांना पाडायचंय, एक वेगळं आव्हान तुमच्यासमोर उभं आहे. आम्ही लढणार आहोत आणि आम्ही जिंकणार आहोत, एवढंच मला सांगायचंय. किती लीड मिळेल? भरघोस मोजता येणार नाही एवढा. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. भरघोस मतांना या ठिकाणाहून यामिनी जाधव निवडून येणार आहेत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया यशवंत जाधव यांना एबीपी माझाशी बोलताना दिली. कॅमेरामन अनिल पवारसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.